गुजरातमधील आयुर्वेद विद्यापीठातील पेपर फुटल्याचा संशय. आयुर्वेद विद्यापीठातील BAMSचा पेपर फुटल्याच्या संशयावरून चौकशी सुरू आहे. पेपर फुटीच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि परीक्षेबाबतची महत्त्वाची माहिती व्हॉट्सअपवरती व्हायरल झाल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. ठाणे पालिकेमध्ये पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद चव्हाट्यावर आलाय. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका द्यायला कुणी आलेलं नाहीये. ठाण्याच्या उपमहापौरांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्घाटनाला न बोलावल्यानं उपमहापौर आणि भाजप नगरसेवक नाराज आहेत. एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन केलेलं आहे. प्रशासनानं पुन्हा उद्घाटन करण्याची उपमहापौरांची मागणी आहे. उपमहापौरांचा आयुक्तांना या संदर्भात पत्र देखील आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते 7 ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला. खऱ्या अर्थाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या निधीतून ही कामं झालेली आहेत. पण मित्र पक्षाने कुठलीही कल्पना दिलेली नाहीये. थर्ड पार्टीकडून समजतं की पत्रिका आहे आणि पत्रिकेत नावं आहेत. मग प्रशासनाने जर पत्रिका छापल्या आहेत तर उपमहापौर म्हणून मलाही आणि आमचे सन्माननीय आमदार संजयजी केळकर, निरंजन डावखरे आणि माधवीताई नाईक यांनाही कळवलेलं नाहीये आणि 28 नगरसेवक आहेत त्यांनाही कळवलेलं नाहीये. म्हणजे कुठेतरी मित्र पक्ष प्रशासनावरती दबाव टाकून तरी काम करतोय असं प्रथमदर्शी दिसतंय. आणि यानंतर पुढे एक महत्त्वाची बातमी बघूया. ती म्हणजे भेटू न दिल्यानं भाजप कार्यकर्त्यानं मंत्र्यांसमोरच नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यानं जयकुमार गोरेंना जाब विचारला. 35 वर्ष पक्षाचं काम करतोय, मंत्री म्हणून तुम्हाला भेटायचं नाही का, असं कार्यकर्त्यानं म्हटलेलं आहे. कार्यकर्त्यांना अडवलं जात असल्याच्या तक्रारी गोरेंकडे आलेल्या आहेत. प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळेंनी मात्र मंत्री गोरे यांना हा जाब विचारलाय. तुम्ही आमच्या पक्षाच्या मध्ये सरकारच्या मध्ये तुम्हाला भेटायचं नाही का? मला बाहेर कसं काढलं? मग तुम्ही बाहेर वापरलं तर बाहेर निघू शकतो. मला मी भेटायला तुम्हाला बाहेर बाबू माझी रिक्वेस्ट का गेल्या 3 वर्षापासून पक्षात काम करतो. तर नंदुरबारमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. भाजप पदाधिकाऱ्यानं हिना गावितांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. गावितांच्या भावाकडून विजय चौधरींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन बी केला नाही. तर याने त्याचं गाठ उचललं पाहिजे होतं का? गावित परिवार आपल्याला डावलत होता आणि आपल्याला डावलून ते त्यांची दुकान ते चालवत होते. गावित पक्ष मानतो का? नाही. तो गावितला पक्षाची पडलेली आहे. तो गावित तर पक्ष बुडवायला निघालेला आहे. नाही तर गावितने बोलवलं गावितच्या गोष्टी हिना मान. अरे कुशाल, तो गावित मला बोलवत नाही, हे माझा अपमान करतोय. कोण आहे पक्ष? इथे पक्ष कोण चालवतोय? पक्ष कोणाचा ऐकतोय? निलेश का खूप शक्तिमान आहे का? खूप काम करतो का? नाही. निलेशच्या क्षमतेपेक्षा आपण त्याला मोठं केलेलं आहे. हो, मोठं केलं आहे. एकनिष्ठेने काम करावं लागेल तर तू मोठा होशील म्हण. आणि विजय वंशीवर त्याला पर्याय नाही म्हणा.